नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इतिहासातील 1857च्या उठावावर विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण। आता आपल्याला कारण विचारलेले आहेत। एक आहे, उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली, एकदम बरोबर। त्यानंतर दुसरं आहे, 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भगोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले, हे पण बरोबर आहे। आणि तिसरं म्हणजे काझीसिंग व त्यांच्या सहकार्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळे, हे तिन्ही वाक्य बरोबर आहेत कारण खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस या सर्व गोष्टीसाठी विरोध केला, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1857च्या उठावास दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली? आता हे खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असं म्हणता येईल। कुठल्या राज्यकर्त्यांनी उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांना मदत केली? तर ते होते नागपूरची बाकाबाई भोसले, त्याचबरोबर ग्वाल्हेरचे राजा, त्याचबरोबर हैदराबादचा निजाम आणि शीख सरदार नेपाळचे जंग बहादूर राणा हे इंग्रजांना मदत करणारे होते। म्हणून या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल डी फक्त, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले? 1857च्या उठावामध्ये भिल्लांचे नेते कोण होते? तर काझीसिंग, मवेशिया नाईक, त्याचबरोबर भीमा नाईक हे सर्व 1857च्या उठावाचे नेतृत्व करणारे भिल्लांचे नेते होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला ABC, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली, तर ते पेठचे राजे होते। भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी बंडखोर असा तक्ता किंवा असं लेबल देऊन त्यांना फाशी दिलेली होती। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आहे, भोरचे पंत सचिव चिमाजी रघुनाथ प्रथम याने रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, हे वाक्य एकदम बरोबर आहे। भोरचे पंत सचिवच होते जे त्यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघातानं इंग्रजांना पकडून दिलं होतं। त्याचबरोबर ब आहे, नागपूरचे भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला। आताच आपण मागच्याच प्रश्नात पाहिलं होतं, नागपूरच्या ज्या बाकाबाई भोसले होते यांनी इंग्रजांना मदत केली होती, म्हणून ब तर चुकीचं आहे। त्यानंतर क आहे, कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले, हे एकदम बरोबर आहे। रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनीही उठाव केला, हे पण एकदम बरोबर आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल अ, क, ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, नागपूरजवळ कामठी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या, त्यातील काही शिपाई 13 जून 1857 रोजी बंड पुकारायचे ठरविले, त्या बंडाचे सूत्रधार कोण होते? तर नागपूर जवळील कामठी आणि टाकळी येथील जे फौजा होत्या आणि तेथील बंडाचे सूत्रधार कोण होते? तर इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दीदार खान हे 4 जण जे होते ते या बंडाचे सूत्रधार होते, ज्या फौजा होत्या कामठी आणि टाकळी येथे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, 1857च्या संग्रामाची तारीख डॅश डॅश ही निश्चित करण्यात आलेली होती, तर ही तारीख 31 मे होती।
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या कोल्हापुरातील उठावात खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता? तर कोल्हापूरचा उठाव जेकब या अधिकाऱ्याने दडपून टाकलेला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त. यानंतर पुढील प्रश्न आहे इसवी सन 1857 मध्ये काझी सिंग व डॅश हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1,500 भिल्लांची पैठण उभी केली. तर काझी सिंगाबरोबर भीमा नाईक हे होते आणि या दोघांनी 1857च्या उठावासाठी 1,500 भिल्लांची पैठण उभी केली होती किंवा सैना उभी केली होती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणते राज्य राज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? तर अवध हे राज्य गैरकारभाराचे निमित्त करून खालसा केलेलं राज्य होतं आणि खालसा तत्व कोणाचं होतं? तर लॉर्ड डलहौसी यांचं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळ्यांनी उठाव केला? तर पेठ, सुरगाणा, हर्सूल या तिन्ही ठिकाणी 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोळ्यांनी उठाव केला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4 अ, ब, क. यानंतर पुढील प्रश्न आहे रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली कोणी केलं? तर रंगो बापूजी गुप्ते यांना त्यांचे सचिव जे होते चिमासाहेब रघुनाथ प्रथम त्याचबरोबर कृष्णाजी सदाशिव शिंदकर या दोघांनी मिळून विश्वासघाताने रंगो बापूजी गुप्ते यांना इंग्रजांच्या हवाली केलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे एकच नाव असल्यामुळे देता येईल अ फक्त. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात अ आहे इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान व दीदार खान यांना फाशी दिली? हो, एकदम बरोबर आहे. हे नागपूरजवळील जी कामठी आणि टाकळी येथे फौजा होत्या त्यांनी किंवा त्यांच्या गटाच्या या चौघांनी बंड पुकारलं होतं म्हणून यांना फाशी देण्यात आलेली होती 1857च्या उठावात. त्यानंतर ब आहे बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली. हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर क आहे रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली नाही. यांना विश्वासघाताने ब्रिटिशांनी पकडले होते पण यांना फाशी दिलेली नव्हती 1857च्या उठावात. म्हणजे क चूक आहे, अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर, क चूक. यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावामध्ये सातारचे राजे प्रतापसिंहाचे वकील यांना या नात्याने डॅश इंग्लंडला 15 वर्षे राहिले परंतु काही उपयोग न झाल्याने 1854ला ते भारतात परत आले. 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेले कोण होते? रंगो बापूजी गुप्ते. आणि हे सातारचे राजा प्रतापसिंहाचे वकील होते आणि हे इंग्लंडला 15 वर्षे राहिले होते. त्यामुळेच त्यांनी आदिवासी म्हणजेच जे काही शेतकरी किंवा वेगवेगळ्या गटातील लोकांना एकत्र करून 1857च्या उठावात भाग घेतला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंगो बापूजी गुप्ते. यानंतर पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते? आता खानदेशातील भिल्लांचे नेते होते काझीसिंग नाईक, भगोजी नाईक, दौलत सिंग आणि भीमा नाईक. हे चौघही भिल्लांचे नेते होते 1857च्या उठावात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील इसवी सन 1857च्या उठाव नागपूर येथे अयशस्वी झाला. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्या काही नागपूरच्या राणी होत्या बाकाबाई यांनी ब्रिटिशांना मदत केली होती किंवा ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिल्या होत्या. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 21 सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यावर त्यांनी
कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला? तर मी आता मागच्याच प्रश्नात सांगितले की आदिवासी म्हणजेच वेगवेगळ्या गटातील लोकांना एकत्र करून त्यांनी 1857च्या उठावात भाग घेतला व सातारचे राजा यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.